धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून येत्या 5 ते 6 महिन्यांमध्ये पहिल्या टप्प्यातील बांधकामाला सुरुवात होईल अशी माहिती धारावी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस श्रीनिवास यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली। रेंटल हाऊसिंग धोरण मुंबई वगळता होऊ शकत नाही असंही त्यांनी म्हटलंय। परत आमच्या प्रतिनिधीनं एस श्रीनिवास यांच्याशी साधलेला संवाद। रिबिल्डिंग मुंबई हा कार्यक्रम जो आहे तो आता पार पडला आहे। या कार्यक्रमांतर्गत हा विषय घेण्यात आलेला होता। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत धारावी पुनर्विकास प्राधिकरणाचे सीईओ एस श्रीनिवास सर। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, आव्हान भरपूर आहेत। ब्राउनेस्ट ऑफ द ब्राउनफील्ड प्रोजेक्ट्स आहे आणि त्याच्यामध्ये कमर्शियल रेसिडेन्शियलचा मिक्सअप आहे, लँड यूजचा कॉम्प्लेक्सिटीज आहे, लँडच्या अवेलेबिलिटी संदर्भात आहे, डेन्सिटी इश्यूज आहे। या सगळं बघत असलं तरीसुद्धा आपण हे सर्वात एशियातला सर्वात मोठी स्लम झोपडपट्टी आहे म्हणून आपल्याला पुढे जायला पाहिजे। या संदर्भात सध्या सर्वेचं काम चालू आहे। मला वाटतं की हे झाल्यानंतर 5-6 महिन्यात कन्स्ट्रक्शनचं काम लवकर सुरू होईल असं वाटतं मला। कॅमेरामन कृष्ण खापरे, अभिषेक कुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।